आरक्षणाची काय गरज आहे? काँग्रेसने आरोप केला. आरक्षणाची काय गरज आहे? तुम्ही पर्सेंटेज बघा आता महिलांचं किती आहे. मी कुठल्या एका पक्षाला नाव नाही ठेवते. प्रत्येक पक्षातून आरक्षणाशिवाय महिलांना तिकीट दिलं जात नाही, हे भाऊ तुम्हालाही चांगलं माहिती. आरक्षण त्याच्यामुळे कंपल्सरी पाहिजे आम्हाला, आणि आमचा तो हक्कच आहे, कारण 50% वोटरच महिला आहेत. आपण जर पाहिलं तर काँग्रेसकडून अशी टीका होती की महिला आरक्षणाच्या आडून भाजपाचा मतदारसंघ विभाजनाचा डाव होता आणि तो आम्ही उलटवून लावलाय असा दावा काँग्रेस करते. खोटे, हे सगळं खोटे. खोटं याच्यासाठी मी म्हणते, याचं क्रेडिट भारतीय जनता पार्टी आणि संयुतीच्या सरकारांना, वरती जे एनडीएचं सरकार आहे त्याला मिळालं असतं. हे फक्त त्यांना बघवत नाही. आणि जे तुम्ही म्हणताय मतदारसंघ विभागणे, डिलिमिटेशनचा जो कायदा आहे, डिलिमिटेशन करायचं की नाही, हे 2023लाच पंतप्रधान मोदीजींनी संसदेत मांडलं होतं, आणि तेव्हा याच विरोधकांनी त्यांना सपोर्ट केला होता. आणि डिलिमिटेशनमुळे कुठल्याच साऊथ इंडिया असो किंवा नॉर्थ इंडियाच्या कुठल्याच लोकांवर अन्याय होणार नाहीये.